ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। दिवाळीची तयारी कशी सुरू आहे तुमच्याकडे? माझ्याकडे कंदील आणि रोषणाई पूर्ण झालेली आहे। आज आहे दिवाळीची सुरुवात म्हणजे वसुबारस। चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात आणि पाहूया वसुबारसची छोटीशी पूजा विधी आणि नैवेद्य। सर्वात प्रथम मी बाजरीची भाकरी घेतलेली आहे। इथे मी तुरीच्या डाळीपासून डाळ खिचडी बनवलेली आहे, कारण की आज नैवेद्यामध्ये गहू आणि मुगाची डाळ वापरायची नाहीये म्हणून। त्यानंतर मी घेतलेली आहे रेग्युलर जी कांदा घालून आपण गवारची भाजी करतो तशीच ही भाजी केलेली आहे। त्यानंतर एक मूठभर मी हरभरा डाळ घेतलेली आहे। त्याचसोबत मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा त्यामध्ये ठेवत आहे, कारण की गाईला हरभऱ्याची डाळ आणि गुळ खोबरं खूप प्रिय आहे। आज वसुबारस निमित्त फराळातला गोड पदार्थ म्हणून मी सुरुवात केली आहे करंजीला। या करंजीचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल। अशा पद्धतीने आपला नैवेद्य आता भरून झालेला आहे। ह्या नैवेद्याच्या ताटात तूप घालायचं नाहीये, कारण की गाईला तूप आवडत नाही। चला तर मग पूजेला सुरुवात करूया। आपले हिंदू धर्मामध्ये गाईला खूप मानाचे स्थान दिलेले आहे। गाईच्या पोटी 33 कोटी देवांचा वास आहे अशी मान्यता आहे। हिंदू धर्मामध्ये बऱ्याच ठिकाणी देवाला नैवेद्य दाखवताना गाईचे नैवेद्याचे सुद्धा एक पान काढण्याची सुद्धा प्रथा आहे। म्हणूनच हिंदू धर्मामध्ये दिवाळीची सुरुवातच गाई वासरेच्या पूजेने केली जाते। आज गाई वासरांना विशेष महत्त्व दिले जाते। आज त्यांची पूजा करून विशिष्ट नैवेद्य त्यांना अर्पण केला जातो। अशा पद्धतीने वसुबारसची पूजा माझी संपन्न झालेली आहे। तुम्ही पाहतच असाल वासराने करंजी अतिशय छान खाल्लेली आहे। तुम्ही सुद्धा घरी अशी पूजा नक्की करू शकता। जर तुम्हाला अशी पूजा घरी करता नाही आली तर तुम्ही घरामध्ये गाई वासरूची मूर्ती आणून तिची मनोभावे पूजा नक्की करू शकता। देव आपल्या आजूबाजूलाच आहे, तो प्रसन्न आपल्यावर नक्की होतो। थँक्यू, बाय बाय। असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा।